नमस्कार, मी प्राची लुडबे. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. कोविड-19च्या कालावधीत शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये हा हेतू लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना घरी बसून दर्जेदार शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत BMC एज्युकेशन हे चॅनेल सुरू केले आहे. मुलांनो, तुम्हाला या चॅनेलचा नक्कीच लाभ होईल. आज आपण या भागात इयत्ता 8वी स्कॉलरशिपमधील गणित या विषयातील एक महत्त्वाचा भाग पाहणार आहोत. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडबे, तुमची व्हर्च्युअल टीचर. मुलांनो, आज आपण शिकणार आहोत पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच इयत्ता 8वी स्कॉलरशिपमध्ये विषय गणित. आपला आजच्या विषया अंतर्गत आपला आजचा घटक आहे घटक 6 व्यावहारिक गणित, ज्यामध्ये आपण शतमान म्हणजे शेकडेवारी, सिंपल अँड कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज आणि नफा तोटा या 3 गोष्टी शिकणार आहोत. त्यापैकी शतमान म्हणजे शेकडेवारी, सरळ व्याज व चक्रवाढ व्याज हे घटक आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. आज आपण पाहणार आहोत प्रॉफिट लॉस म्हणजे नफा आणि तोटा हा नवीन घटक. मुलांनो, ह्या आपल्या आजच्या उपघटकाचं नाव आहे 6.3 नफा तोटा. पहा मुलांनो, तुम्हाला या चित्रात दिसते काही ओळखीचं वाटतं ना चित्र? बघा, इथे ही मुलगी मॉलमध्ये, तुम्ही जाता ना मॉलमध्ये खरेदीसाठी, डीमार्ट असतं, बिग बाजार मध्ये खरेदीला जाता, ट्रॉली घेऊन जायचं असतं आणि आपल्याला ज्या वस्तू पाहिजेत त्या घ्यायच्या ट्रॉलीमध्ये. आणि जेव्हा आपण काउंटरला जातो तेव्हा काउंटरला आपल्याला पैसे द्यावे लागतात. आपण घेतलेल्या वस्तूंचे पैसे द्यावे लागतात. तिथे जो काउंटरला जो असेल ना त्याच्याकडे पैसे द्यावे लागतात. आपण आपल्या खिशातून पैसे देतो, वस्तूंचे किती झाले तेवढे पैसे आपण पेड करतो. इथे बाजूला बघा, इथे टॉय शॉप आहे, खेळण्याचं दुकान आहे, दिसतं तुम्हाला? इथे सुद्धा लहान मुलं खेळणी घ्यायला जातात आणि तुम्ही खेळणी घेतल्यावर काय होतं, हा जो दुकानदार आहे तो त्याच्या दुकानातली खेळणी विकतो तुम्हाला, बरोबर ना? आणि तुम्ही ती विकत घेता, तो तुम्हाला विकतो, तुम्ही विकत घेता आणि तो तुम्हाला पैसे देत नाही, तर तुम्ही त्याला पैसे देता, बरोबर ना? कारण तुम्ही विकत घेतली खेळणी म्हणून तुम्ही त्याला पैसे दे. ठीक आहे. अजून हे चित्र बघा, मुलींचं जे कपड्याचं दुकान असतं, लेडीज ड्रेस मटेरियल्सचं, तिथे सुद्धा पहा 2 मुली आहेत. ही जी आहे ती लॅपटॉपच्या इथे आहे, ती विकणारी आहे, बरोबर ना? म्हणजे ती तुम्हाला काय करते आहे, ड्रेसेस विकते आहे. आणि ही जी मुलगी आहे ती विकत घेते आहे. पहा, तिने विकत घेतले, या पिशवीमध्ये ड्रेस मटेरियल घेतले आणि ती पैसे पेड करते. आजकाल तुम्हाला माहिती आहे ना बाळांनो, ऑनलाईन जास्त झालेलं आहे. ऑनलाईन म्हणजे काय, तुमच्याकडे जर कॅश नसेल, म्हणजे पैसे पेड करायला आपले कमी असतील, तर आपण जे कार्ड असतं ना ते कार्ड पण स्वाईप करू शकतो आणि कार्डने पैसे पे करू शकतो. किंवा पेटीएम आहे, गुगल पे आहे, फोन पे आहे, या विविध पद्धतीने आपण पैसे पेड करतो. म्हणजे आपण जेव्हा वस्तू विकत घेतो तेव्हा आपण दुकानदाराला पैसे देतो, बरोबर? आणि दुकानदार काय करतोय, दुकानदार ते वस्तू विकतो आहे आपल्याला आणि त्यामुळे तो आपल्याकडून पैसे घेत आहे. तर या ठिकाणी हे 2 व्यवहार आहेत, खरेदी आणि विक्री. खरेदी म्हणजे काय आणि विक्री म्हणजे काय? तर ह्या मुलीने विकत घेतले, बरोबर ना, ट्रॉलीमध्ये घेतले आणि तुम्हाला सांगितलं तिला पैसे द्यायचे आहेत. ह्या मुलीने ड्रेस मटेरियल घेतले विकत. मग आपण जेव्हा एखादी वस्तू दुकानदाराकडून विकत घेतो, ज्यासाठी आपण पैसे मोजतो, पैसे देतो, त्या व्यवहाराला म्हणतात खरेदी. आणि जो विकणारा आहे, आता ही मुलगी जी आहे ती तिच्या दुकानातील कपडे विकते आहे आणि ती स्वतः पैसे घेते, आपण तिला पैसे देतो, त्या तिने केलेल्या व्यवहाराला म्हणतात विक्री. समजलं का बाळांनो तुम्हाला? चला जाणून घेऊया आपण खरेदी आणि विक्री म्हणजे काय ते. पहा, या चित्रात मी दाखवले आहे
खरेदी किंमत म्हणजे कॉस्ट प्राइस इंग्लिशमध्ये म्हणतात. आपण एखादी वस्तू ज्या किमतीला विकत घेतो त्या किमतीला खरेदी किंमत म्हणतात. आणि सेलिंग प्राइस म्हणजे विक्री किंमत. आता कोण समोरचा दुकानदार विकणार आहे ना, तर त्याने जी किंमत आपल्याला सांगितली आपण ती त्याला दिली ती किंमत विक्री किंमत म्हणा. सेलिंग प्राइस, सेलिंग म्हणजे विकणे. आपण एखादी वस्तू ज्या किमतीला विकतो, आपण म्हणजे कोण, तो दुकानदार विकणार, बरोबर, त्या किमतीला म्हणतात विक्री किंमत. मग आपण जेव्हा ड्रेस घेतो त्या ड्रेसवर बघ असे टॅग लावलेले असतात है ना. हे डॉलर आहे, $7.50 आपल्याला रुपयामध्ये असतात. म्हणजे एवढी किंमत लिहिलेली असेल तेवढी, किंवा दिवाळी वगैरे असलं की सेल असतो त्यापेक्षा आपल्याला कमी किंमत द्यावी लागते ना लिहिलेल्या किमतीपेक्षा. तर आपण त्याप्रमाणे पैसे त्याला देतो, म्हणजे आपण खरेदी करतो. आपण दिलेले पैसे खरेदी किंमत म्हणतात आणि त्याने घेतलेले पैसे आहेत दुकानदाराने त्याला म्हणतात विक्री किंमत. ठीक आहे. तर आता खरेदी आणि विक्री तुम्हाला कळलं असेल. आपण घेतो विकत ती खरेदी आणि समोरचा दुकानदार विकतो, त्यामुळे त्याने ज्या किमतीला आपल्याला विकलं ती विक्री. तर ह्या व्यवहारामध्ये खरेदी विक्रीमध्ये कधी नफा होतो कधी तोटा होतो. तर नफा म्हणजे काय, मग हे चित्र मी दाखवलं इथे. मग इथे हसणारा माणूस दाखवलाय, बरोबर, आणि ते पपई दाखवले. हे पपई 50 रुपयाला काय केलं मी घेतलं, 50 रुपयाला घेतलं विकत, म्हणजे त्याला म्हणतात खरेदी किंमत. काय म्हणतात, स्पेंड. म्हणजे मी 50 रुपये माझ्या खिशातून दिले. बघा इथे 20 ने 40 आणि 10, 50 रुपये माझ्या खिशातून दिले म्हणजे मी खरेदी केलं 50ला, बरोबर. आणि असे मी अनेक पपई आणले आणि मी 2-3 पपई आणले. समजा मला नको आहे एवढं 2 पपई मला नको आहेत, मग मी एक पपई विकला माझ्या मैत्रिणीला आणि विकताना मी तिला 80 रुपयाला विकला. किती रुपयाला विकला, 80 रुपयाला. बघा या ठिकाणी 20च्या 4 नोट आहेत ना, 20 एके 20, 20 दोन्ही 40, 20 त्रिक 60, नाही 20 एके 20 दोन्ही 40, 50, 60, 70 आणि 80, बरोबर. मग 80 रुपयाला मी विकला. हां, मग बघा मी घेतला 50 रुपयाला, म्हणजे माझ्या खिशातून मी किती रुपये दिले होते, 50 रुपये दिले, बरोबर, घेताना. पण मी एक्स्ट्रा पपई आणला म्हणून मी काय केलं, मी माझ्या मैत्रिणीला विकला. किती रुपयाला विकला, 80 रुपयाला. म्हणजे माझ्या खिशातून गेले होते 50 पण मला मिळाले 80. म्हणजे मला खिशातून गेलेल्या पैशापेक्षा मी जेव्हा विकलं तर जास्त पैसे मिळाले की नाही बाळांनो. अर्न 30 रुपीज मोर, म्हणजे मी 30 रुपये जास्त मिळवले. गोलामध्ये आहेत ते, बरोबर ना. मग एवढे रुपये मी माझ्या गेलेल्या पैशापेक्षा जास्त मिळवले, मग जास्त मिळाले ना पैसे मला. अशा व्यवहारात होतो हा जास्त माझे मिळाले पैसे म्हणजे मला झाला नफा, प्रॉफिट. व्हॉट इट इज कॉल्ड ॲज प्रॉफिट. म्हणजे मी खुश आहे म्हणून बघा हसणारा मुलगा दाखवलाय, तो खुश. म्हणजे मी एखादी वस्तू खरेदी करून खरेदी किमतीपेक्षा जास्त किंमत मी घेतली आणि काय केले, मी विकलंय समोरच्याला. अशा विक्रीमध्ये काय होतो, नफा होतो. मग किती रुपये नफा झाले मला, किती रुपये जास्त मिळाले आहेत विक्रीपेक्षा. विक्रीमधून खरेदी काय करायची, वजा करायची. खरेदीपेक्षा 30 रुपये मला जास्त मिळालेत, म्हणजे नफा कसा काढायचा, विक्री वजा खरेदी. विक्री जास्त असते ना, विक्री वजा खरेदी बरोबर नफा. प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. ठीक आहे. दुसरं काय मग, प्रॉफिट बरोबर दुसरं काय होऊ शकतं, त्याच्या उलट तोटा पण होऊ शकतो. एखाद्या व्यवहारामध्ये तोटा होऊ शकतो. पहा वरती रडणारा मुलगा दाखवला, दुःखी मुलगा दाखवलाय. का दुःखी मुलगा दाखवला, आपण उदाहरण घेऊया पुन्हा, दुसरं उदाहरण. आता मी दुसऱ्या दिवशी मी काय केलं, पुन्हा पपई मी आणले, 2 पपई आणले. पण आता मला जरा महाग मिळाली पपई, 80 रुपयाला मिळाली मला. किती रुपयाला मिळाली पपई, 80 रुपयाला. ठीक आहे. आणि ते पपई, एक पपई, दोन्ही पपई मी आणले, एक मला ठेवला. थोडेसे नरम झाले. काय झाले, नरम झाले पपई. त्यामुळे मी समोरच्याला मी तर जास्त पैशात न विकता कमी पैशात विकले. माझ्या मैत्रिणीला चला मला आता द्यायचंच आहे ना, संपवायचं आहे, मी 50 रुपयाला विकलं. बघा मी विकत घेताना काय झालं, विकत घेताना माझ्या खिशातून गेले 80 रुपये आणि तिला विकताना मी विकले 50 रुपयाला. म्हणजे मला काय झालं सांगा बरं, नुकसान झालं ना. माझ्या खिशातून जास्त पैसे गेले, तेवढे मला नाही मिळाले इथे. हे जे नुकसान आहे त्याला म्हणतात तोटा, लॉस. म्हणजे खरेदी किमतीपेक्षा जर विक्री किंमत कमी असेल तर त्या व्यवहारात तोटा होतो. आणि म्हणून तो आपण दुःखी होतो जेव्हा आपल्याला कमी पैसे मिळतात तेव्हा, बरोबर ना. म्हणून मी दुःखी चेहरा दाखवले. पहा मग तोटा कसा काढायचा, खरेदी जास्त ना, तर मी खरेदी वजा विक्री.
लॉस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस, खरेदी म्हणजे कॉस्ट, वजा विक्री म्हणजे सेलिंग प्राइस. तिथपर्यंत तुम्हाला समजलंच असेल, हे तुम्ही शिकलाच आहात बाळांनो. थोडीशी आपण उजळणी केली. नेहमी नफा तोटा जो खरेदी किमतीवरच काढायचा असतो. उदाहरणं सोडवताना तुमच्या लक्षात येईलच, हा नफा तोटा शेकडेवारीमध्ये सांगतात. आणि त्यामुळे शेकडेवारीमध्ये जरी सांगितला तर शेकडेवारीमध्ये ही 100 रुपये खरेदी घ्यायची. शेकडेवारी सांगितलं खरेदी जी आहे ती 100 मानायची आहे. या बाबतीत आपण आता काही सूत्र पाहूया. शेकडा नफा, तुम्हाला म्हटलं ना शेकडा नफा असतो, दिलेला असणार तुम्हाला, किंवा शेकडा नफा काढायचा असेल तर शेकडा नफा दिला असेल तर खरेदी 100 मानायचं. त्यांना 5% नफा आहे, म्हणजे 100 खरेदी असताना मला 5 रुपये नफा झाला, असं आपण शेकडेवारी शिकलो आहोत मागच्या वेळेला. आणि शेकडा नफा काढायचा असेल तर काय करायचं, खरेदी किमतीवर असतो, त्यामुळे खरेदी किंमत छेदस्थानी घ्यायची. मग माझ्या खरेदी किमतीवर मला नफा एवढा झाला तर 100 रुपये खरेदी किंमत असेल तर किती. मग शेकडा नफ्याचे सूत्र आहे शेकडा नफा बरोबर नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100, किंवा शेकडा तोटा बरोबर तोटा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. मुलांनो, आपण घटक समजून घेतला आहे. आता आपण या घटकावर आधारित प्रश्न सोडवूया. पाहूया प्रश्न. पहिला प्रश्न आहे पहा. प्रश्न वाचायचा बाळांनो तुम्ही. ठीक आहे. 600 रुपयास घेतलेली खुर्ची 578 रुपयास विकली तेव्हा किती रुपये तोटा झाला. बरोबर ना. 600 रुपयास खुर्ची घेतली आहे आणि 578ला विकली आहे. फार सोपं गणित दिलंय तुम्हाला मी पहिलं. तर किती रुपये तोटा झाला. तुम्ही उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा. काय करायचं, तोटा झाला म्हणजे काय जास्त असतं काय कमी असतं सांगितलंय तुम्हाला. आता तुम्ही सोडवायचं आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आता. वेळ संपलेली आहे बाळांनो. तोटा जेव्हा होतो तेव्हा काय होतं, खरेदी जास्त असते आणि विकताना आपण कमी पैशामध्ये विकलेलं आहे 578ला, बरोबर ना. त्यामुळे खरेदी वजा विक्री. तर करूया वजाबाकी. 10तून 8 गेले 2 राहिले, पुन्हा 10तून 8 गेले किती राहिले, 10 आणि 7ने 8 गेले ना 2 राहिले, 6तून 6 गेलं 0. किती आले पहा उत्तर. उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 1. समजलं बाळांनो. पहिलं उदाहरण सोपं दिलंय. पाहूया पुढचं उदाहरण. प्रत्येकी 20 रुपयास खरेदी केलेला रुमाल किती रुपयाला मी विकावा, म्हणजे खरेदीच्या किती 104 पट मला नफा होईल. ठीक आहे. मग आता किती रुपयाला तुम्ही विकावा. आता नफा किती आहे, पहिले आपण काय करूया, खरेदी लिहूया. खरेदी किती आहे 20 रुपये आणि नफा किती होतोय, खरेदीच्या म्हणजे 20च्या 104 पट, पावपट, म्हणजे 4ने भाग दिला, 4 पंचा 20, 5 रुपये काय होतो आहे नफा होतोय मला. मग आता मी किती रुपयाला विकावा, म्हणजे आपल्याला काय विचारले आहे, विक्री विचारली आहे. ठीक आहे. मग किती रुपयाला मी विकावा म्हणजे मला तेवढा नफा होईल. आता इथे तुमचे पर्याय मी देत आहे तुम्हाला. 1 मिनिट. पर्याय जरा अक्षरावर आले, आपण ते अक्षर खोडूया जरा. 1 मिनिट बाळांनो. ठीक आहे. पुन्हा लिहूया आपण या ठिकाणी साईडला लिहूया. खरेदी बरोबर 20 रुपये आणि नफा आहे या ठिकाणी 20च्या 104 पट म्हणजे 5 रुपये. ठीक आहे. मग आता किती रुपयाला विकावा म्हणजे विक्री आपल्याला विचारले ना. आता विक्री काय असणार आहे, विक्री जास्त असली पाहिजे नफा होण्यासाठी. म्हणजे काय करायचं, खरेदी आणि नफ्याची काय करायची आहे, बेरीज करायची आहे. मग काय येणार बेरीज करून उत्तर, तेवढं ह्या रुमालाची विक्री असणार आहे. मग काय असेल पर्याय तुम्ही सांगायचं आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आता.
वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 20 अधिक 5. बेरीज किती येणार आहे? 20 अधिक 5 25 रुपये. ठीक आहे, जाऊया पुढे. एक दूरदर्शन संच, टेलिव्हिजन सेट आहे ना आपला, तो 23,000 रुपयास खरेदी केला. जर तो 21,850 रुपयास विकला, पहा सोपं गणित आहे, तर शेकडा तोटा किती होईल? पहा आता, 23,000 रुपयाला घेतलाय आणि 850 ला विकलाय, कमी किमतीला विकलाय ना, म्हणजे तोटा होणार आहे. त्यामुळे तुम्ही आधी तोटा काढायचा आहे. तोटा किती होतो तो काढायचा आहे या व्यवहारामध्ये. तोटा बरोबर किती असणार आहे? तोटा 23,000 वजा 21,850, हा तुम्हाला येणार आहे तोटा. आणि विचारले आपल्याला शेकडा तोटा. मग शेकडा तोटा किंवा शेकडा नफा कशावर काढायचा? मग असे सांगितले आपण, खरेदी किमतीवर. मग खरेदी किंमत किती आहे? 23,000 खरेदी किंमत असताना किती तोटा इथे काढा तुम्ही. मग 100 असताना किती, हे इथलं उत्तर इथे लिहायचं आहे. मग तुम्ही करा बरं. तुम्हाला मी उत्तर गणित सोडवण्यासाठी वेळ देत आहे. वेळ संपलेली आहे बाळांनो. केलं का? तुम्हाला मी वेळ दिला होता. आधी आपण तोटा काढूया. 0, 10तून 5 गेले, 5 राहिले. 10तून 9 गेला, 1 राहिला. 3तून 2 गेले, 1 राहिले. 2तून 2 गेले, 0. 1,150 रुपये तोटा झाला त्याला. मग शेकडा तोटा किती? तर 23,000वर इतका. तर 100वर किती? मग आपण 100ने भाग देऊया. हे 2 शून्य गेले, हाही 0 गेला. 23 गुणिले 5 बघूया आपण करू. 23 पंचा किती माहित आहे ना तुम्हाला? माहित नसेल तर गुणाकार करून बघायचा बाळांनो रफ मध्ये. 5 त्रिक 15चे 5, हातचा 1, 5 दुने 10 आणि 1 11. बघा 23 पंचा किती आहे? 115 आहे. मग आपल्याला 5 उत्तर. आणि शेकडा तोटा काढलाय, त्यामुळे 5% म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पाहूया पुढचा प्रश्न. इंद्रजितने एक वस्तू 1,308 रुपयाला विकली आणि त्याला शेकडा 9 नफा झाला. तर वस्तूची खरेदी किंमत किती? बघा इथे आता डायरेक्ट सूत्र विक्री दिली आपल्याला आणि शेकडा 9 नफा, म्हणजे 100 रुपये जर त्या वस्तूची काय असेल खरेदी असेल तर 9 रुपये नफा, बरोबर. म्हणजे 109 रुपयाला विकली. आता ही विक्री दिली आपल्याला. आता इथे बघा ही उदाहरणं जी समप्रमाण आणि चलप्रमाणामध्ये, समचलन आणि व्यस्तचलन ह्यामध्ये सुद्धा मोडतात. त्यामुळे आपण प्रमाण लिहायचं इथे. खरेदी किंमत आणि विक्री किंमतचं प्रमाण लिहायचं, कारण हे समप्रमाणातच किमती वाढतात किंवा कमी होतात. ठीक आहे. त्यामुळे जर खरेदी आपल्याला इथे माहीत नाही ना, जेव्हा बघा अशी विक्री दिलेली असते ना, तेव्हा समचलनाप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. सूत्र डायरेक्ट आपल्याला वापरता या ठिकाणी येईल, पण नाही कधी कधी लक्षात येत. मग आपण ह्याप्रमाणे करायचं. मग समजा खरेदी आपण x मानू, तेव्हा विक्री किती आहे? 1,308 आहे. किती आहे? 1,308. आणि आपल्याला शेकडा दिलेला आहे, म्हणजे 100 जर खरेदी असेल तर मग विक्री किती असणार? 9 नफा आहे ना, म्हणजे 109 असणार. आता यांच्यामध्ये समप्रमाण आहे. जेवढ्या प्रमाणात खरेदी वाढते किंवा विक्री वाढते, तेव्हा तेवढ्याच प्रमाणामध्ये नफा वगैरे वाढतो ना. समप्रमाण म्हणजे काय करायचं असतं माहिती आहे बाळांनो? x भाग ह्यांचा भागाकार करायचा असतो. समप्रमाणामध्ये राशींचं जे गुणोत्तर आहे ते स्थिर असतं, आपण शिकलो. त्यामुळे अशा प्रकारे येणार आहे 1,308 भागिले 109. आपण तिरकस गुणाकार करणार आहोत. म्हणजे x बरोबर 100 आणि 1,308चा गुणाकार होणार आणि 109ने आपण काय करणार आहोत? भागणार आहोत. आता 0 काही जात नाही, 109ने भाग द्यायचा आहे. बघूया 109 एक किती येतात ते. 109 एक 109, पण 109 दुने बघूया आपण. 130 आहेत ना, त्यामुळे नाही जाणार मला वाटतं. 100 असल्यामुळे 200च्या पटीमध्ये येणार. मग आपण एकाचाच भाग लावणार आहोत. 109 एक 109. आपण इथे साईडला गुणाकार लिहूया, सॉरी भागाकार करूया. 1,308 भागिले 109. पहिला एकाचा भाग दिला, एकाचा भाग दिला, उरले किती? 10तून 9 गेला 1, 3तून 1 गेला 2, 1तून 1 गेला 0 आणि 8, 218 आलं. मग 109 गुणिले 2, 218
9 दुने 18 आणि बे एके बे, बरोबर. मग 109 दुने 218, म्हणजे मग इथे भाग लावल्यावर मला आलं 12. ठीक आहे. मग x बरोबर किती येणार आहे? 100 इथे शिल्लक आहेत ना, 100 गुणा 12ला 1200. तर 1200 काय आलं आपलं उत्तर, बरोबर ना. वस्तूची खरेदी किंमत आपण x मानलेली. मग कोणता पर्याय असणार आहे? तुम्हाला मी वेळ देत आहे. वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1200 रुपये. पाहूया पुढचा प्रश्न. अर्चनाने एक धुलाई यंत्र म्हणजे वॉशिंग मशीन, माहिती ना बाळांनो, ती 27,000 रुपयाला विकत घेतली आणि 2 वर्षाने तिने 10% तोट्याने म्हणजे नुकसानीत श्रावणीला विकली. थोडी काही बिघाड वगैरे झाली असेल म्हणून तिने तोटा स्वीकारून विकली. आणि मग श्रावणीने ते यंत्र दुरुस्त केलं, कारण थोडंसं बिघडलं होतं ना. 700 रुपये तिने खर्च केला. तर तिने ते यंत्र किती रुपयास विकले? तर तिला 2% नफा होईल. म्हणजे तिला ते परत श्रावणीला विकायचं आहे. श्रावणीला परत काय करायचं आहे? विकायचं आहे, पण नफा घेऊन तिला विकायचं आहे. मग ते किती रुपयाला विकेल? आधी प्रथम आपण काय करूया. अर्चनाने काय केलेलं आहे? 27,000ला विकलंय ना, 2 वर्षांनी 10% तोट्याने विकलेलं आहे. म्हणजे अर्चनाला झालेला तोटा आधी आपण काढूया. अर्चनाचा किती होणार? अर्चनाला तोटा आता किती आहे तो? 10%. म्हणजेच काय? खरेदी किमतीवरच हे घ्यायचं असतं, बरोबर ना. अर्चनाने विकत घेतलं 27,000ला, म्हणजे खरेदी किंमत आहे ना. 10% तोटा म्हणजे 100वर 10, तर 27,000 खरेदीवर तोटा किती होणार तिला आहे? तर 100वर 10 गेले, हा 0 गेला, हा 0 गेला, 2,700 रुपये. किती झालं? 2,700 रुपये तोटा. म्हणजेच तिने मग किती रुपयाला विकलं? धुलाई यंत्राची विक्री किंमत किती येणार? यंत्राची विक्री किंमत, बरोबर ना. तिने विकलंय ना श्रावणीला, किती रुपयाला विकणार ती? तर 27,000ला तिने घेतलं, वजा 2,700 रुपये तोटा झालाय ना तिला. मग वजाबाकी करूया. 0 0, हा 0 तिसरा आहे, 10तनं 7 गेले, 3 राहिले, 7तून 3 गेले, किती राहणार? 4 राहणार. आणि हा 2 आहे, बरोबर. 24,300 रुपयाला तिने कोणाला विकलं? श्रावणीला. कोणाला विकलं? श्रावणीला, बरोबर. म्हणजे श्रावणीची खरेदी किंमत जी अर्चनाची विक्री किंमत आहे, ती श्रावणीची काय आहे? खरेदी किंमत आहे, बरोबर ना. म्हणजे 24,300ला श्रावणीने काय केलेलं आहे? ते विकत घेतलेलं आहे. कोणाकडून? अर्चनाकडून. म्हणजे ही जी अर्चनाची इथे मिळते, अर्चनाची जी विक्री किंमत आहे ती श्रावणीची खरेदी किंमत आहे. प्लस श्रावणीने काय केलं? दुरुस्त करायला 700 रुपये खर्च केला आहे, मग तो पण खरेदी किमतीमध्ये येणार. पहा, अशा प्रकारचे उदाहरण आपण सोडवलेत बाळांनो 6वीला किंवा 7वीला, बरोबर ना. मग आता तिची मग एकूण खरेदी किती? मग श्रावणीची एकूण खरेदी बेरीज करूया. 0 0, 7 आणि 3 10चा 0, हाचा 1, 4 आणि हाचा 1, 5 आणि 2. मग तिची एकूण खरेदी झाली 25,000 रुपये. किती झाली? 25,000 रुपये. आता काय म्हटलंय? तिने ते कितीला विकावे? म्हणजे 2% नफा होईल. श्रावणीचा नफा हा किती आहे? 2% म्हणजे 100वर 2 रुपये. मग 25,000 तर तिची खरेदी आहे ना, तर किती नफा होईल? तिला नफा झाला पाहिजे 250 गुणिले 2. 250 गुणिले 2 म्हणजे किती? 500 रुपये. म्हणजे तिने 25,000ला घेतलं आणि 500 रुपये नफा होईल असं तिला विकायचं. मग किती रुपयाला विकावं ते तुम्ही उत्तर सांगा. मी तुम्हाला सर्व हिंट दिलेली आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आता. वेळ संपलेली आहे बाळांनो तुमची. काय करायचंय तुम्हाला कळलंच असेल ना. 25,000 आणि तिला हा एवढा नफा झाला पाहिजे. मग बेरीज करायची 25,000 आणि 500ची. त्यामुळे उत्तर येणार आहे
25,500 म्हणजेच पर्याय क्रमांक 2. कळलं ना बाळांनो तुम्हाला? नफा झाला की नेहमी तो नफा खरेदी किमतीमध्ये मिळवायचा असतो. पाहूया पुढचं उदाहरण. एका दुकानदाराने 10 पेन 120 रुपयास विकले आणि त्याला 30 रुपये तोटा झाला, तर प्रत्येक पेनाची खरेदी किंमत किती? अगदी सोपा प्रश्न तुम्हाला दिला मी. 120 रुपयाला विकले. किती रुपयाला विकले मी? सोपं उदाहरण आहे थोडंसं. विक्री किती आहे? 120 रुपये. एकदम सोपा प्रश्न दिलाय तुम्हाला मी. आणि मग त्याला काय झालेलं आहे? व्यवहारामध्ये तोटा झालेला आहे 30 रुपये. मग त्याने किती रुपयाला खरेदी केली असणार? तुम्ही सांगा. इथे काही मला सोडवून दाखवायची गरज नाहीये, तुम्ही सोडवा. तुम्हाला मी सोडवायला वेळ देत आहे. उत्तर कळलं का बाळांनो तुम्हाला? अगदी सोपा प्रश्न आहे. खरेदी त्याने किती रुपयाला केली असणार? 120 ला त्याने विकले, 30 रुपये त्याला तोटा झाला, म्हणजे त्याने खरेदी केले 150 रुपयाला 10 पेना. बरोबर. तर विचारलं काय बघा, प्रत्येक पेनाची खरेदी किंमत, सर्व पेनांची नाही, सर्व पेनांची 150 रुपये आहेत. मग प्रत्येक पेनाची म्हणजे असे पेनं किती आहेत हे दिले आपल्याला गणितामध्ये. 10 पेनं आहेत, 10 ने भागायचं आहे. प्रत्येक पेनाची खरेदी किंमत आपल्याला या ठिकाणी मिळाली आहे, की जी आहे 15 रुपये, म्हणजे पर्याय क्रमांक 2. पाहूया पुढचा प्रश्न. एक वस्तू 120 रुपयास विकल्याने जेवढा तोटा होतो त्या रकमेच्या 1.5 पट, म्हणजे कंसात दिले बघा 1.1/2 पट नफा ती जर 195 रुपयाला विकली तर होतो. तर वस्तूची मूळ खरेदी किंमत किती? तर आता हे वेगळं गणित आहे. पहा, 120 रुपयाला विकली. बघा, वस्तूची विक्री जर 120 रुपये असेल, 120 रुपये असेल, तर त्या वस्तूच्या विक्री मागे तोटा होतो. ठीक आहे. आता वस्तूची आपल्याला खरेदी किंमत माहित नाही, आपण मध्ये लिहूया इथे. तीच वस्तू जर मी 195 रुपयाला विक्री त्या वस्तूची मी 195 ला केली, तर मला काय होतो आहे? त्या व्यवहारात नफा होतोय. किती होतोय त्या नफा? जेवढा तोटा होतो ना ह्या व्यवहारात, इथे काय होतो आहे? मला तोटा होतो. ठीक आहे. ह्या व्यवहारामध्ये कुठला? हा जो व्यवहार आहे ना, 120 रुपयाला विकली तर मला तोटा होतोय. आणि तीच वस्तू आपल्याला खरेदी किंमत माहित नाहीये, तीच वस्तू मी 195 ला विकली तर 1.5 पट, म्हणजे 1च्या 1.5 पट. 1.5 म्हणजे किती? 2 अधिक 1 3, म्हणजे 3चे 2 पट. 3चे 2 पट मला नफा होतोय या व्यवहारामध्ये. बघा, खरेदी आपल्याला कितीला केली माहित नाही. 120 ला विकली तर एक्स जो आहे तो तोटा आहे, आणि 195 ला विकली तर त्याच्या 1.5 पट मला नफा होत आहे. आता फरक किती आहे दोघांमध्ये? 120 ला विकली आणि 195 विकली, यांच्यामध्ये फरक किती आहे बघा. वजाबाकी करा. 195 वजा 120, 5 9तून 2 गेले 7, 0, 75चा फरक आहे. कितीचा फरक आहे? 75 रुपयाचा फरक आहे दोन्ही विक्रींमध्ये. आणि नफा तोटा किती होतोय? इथे तोटा होतोय, इथे नफा होतोय. म्हणजे हे x भाग अधिक हे 3चे 2 भाग मिळून आहेत 75 रुपये. मिळून काय कळलं तुम्हाला? इथे मला x तोटा होतोय आणि मी एवढ्याला विकली तर इतका मला नफा होतोय. मग मी दोघांमधील फरक काढला, आणि हा जो फरक दोघांमधला मी काढलाय तो ह्या दोघांच्या बेरजे एवढा असणार आहे. जो नफा होतोय ना x आणि तोटा होतोय ना 3चे 2x, हा यांच्या दोघांची बेरीज ही मधल्या संख्ये एवढी असणार आहे, किंवा ह्या दोन्ही विक्री ज्या किमती आहेत ना त्यांच्या बेरजे एवढी असणार आहे. आता आपण सोडवूया. 2 ने गुणायला पाहिजे. 2x अधिक 3x भागिले 2 बरोबर 75, म्हणजे 5x भागिले 2 बरोबर 75, आणि म्हणून x बरोबर काय येणार आहे? 75 ला मी 2/5 ने गुणणार आहे. 5 1 5, 5 1 5, 6 7, 5 5 25, 15 दुने 30 आलं बघा. 15 दुने 30 काय आलं? तोटा आला. बरोबर ना. 120 ला विकल्यावर जो तोटा होतो तो आपण x मानलाय. हा तोटा आपण x मानलाय, खरेदी नाही मानलेली आहे.
खरेदी आपल्याला काढायचीच आहे ना. मग आता आपण खरेदी काढू शकतो. आता मग पहिल्या व्यवहारामध्ये काय आलं, 120ला विकल्यावर काय झालंय, तोटा झालेला आहे ना. 120 विक्री आहे, विक्री किती आहे, 120 आहे, तेव्हा तोटा होत आहे आपल्याला. आणि तो तोटाच मला एक्स म्हणजे मिळालेला आहे. किती रुपये मिळाले मला, 30 रुपये. मग आता यावरून आपण दुसऱ्या व्यवहारावरून सुद्धा काढू शकतो, पण पहिल्या व्यवहारावरूनच आपल्याला काय मिळणार आहे, खरेदी किंमत मिळणार आहे. मग कितीला खरेदी केली असेल सांगा बरं. जेव्हा तोटा होतो तेव्हा खरेदी काय असते, जास्त असते. मग तोटा आणि जे आहे विक्री त्यांची काय करायची आहे, बेरीज करायची आहे. त्यामुळे उत्तर काय येणार आहे तुम्ही सांगायचं आहे. तुम्हाला मी वेळ देत आहे. वेळ संपलेले आहे बाळांनो. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 150 रुपये. असंच मी दुसरं गणित तुम्हाला समजण्यासाठी पुन्हा त्याच प्रकारचं गणित दिलं मी. पहा, एक वस्तू 125 रुपयास विकल्याने जितका नफा झाला त्याच्या दुप्पट तोटा 80 रुपयास विकल्याने होतं. तर त्या 5 वस्तूंची खरेदी किंमत किती. पुन्हा मगाशासारखंच आपण लिहूया. जेव्हा विक्री 125 रुपये जो करतो त्यावेळेला त्याला काय होतो, नफा होतो. तेव्हा त्याला काय होतो, नफा होतो. आणि जेव्हा तो 80 रुपयास विकतो, किती रुपये विक्री, 80 रुपये असेल, तेव्हा त्याला होतो तोटा. तेव्हा त्याला होतो तोटा. ठीक आहे. आपल्याला खरेदी दोन्ही वस्तूंची, त्या वस्तूची माहीत नाही, पण खरेदीला आपण एक्स मानायचं नाहीये. आपण काय कशाला एक्स मानायचं, पहिला व्यवहार आणि दुसरा व्यवहार. पहिला व्यवहार जो आहे 125 रुपयाला त्याने विकले, तिथे आपण नफा त्याला झालाय तो आपण एक्स मानूया, नफा एक्स मानूया. आणि दुसऱ्या व्यवहारामध्ये त्याला तोटा होतो ना, तो किती आहे, जितका नफा त्याच्या दुप्पट. म्हणजे इथे किती होणार आहे, त्याला तोटा किती होणार आहे, 2x होणार आहे. ठीक आहे. आता इथे या दोघांची बेरीज करूया मगाशाप्रमाणे. बेरीज नाही, सॉरी, फरक काढूया. 125 मधून 80 वजा, म्हणजे हा जो विक्री जी आहे, दोन्ही विक्रीमध्ये जो फरक आहे ना, तो या नफा तोट्यांच्या बेरजे एवढा असतो. म्हणून आपण फरक काढत आहोत. तर 5 आहे ते, त्यानंतर हे इथे नाही, हातचा नाही, सॉरी, 12तनं 8 गेले, 4 राहिले, 1तून 1 गेला, 0. म्हणजे ह्या दोन्ही जो हे आहे ना विक्री, दोन्ही विक्रीमधील फरक आहे 45 रुपये. आणि हा फरक ह्या दोन नफ्या तोट्यांच्या बेरजे एवढा आहे. म्हणजे 1 + 2x बरोबर 45. म्हणजे 3x बरोबर 45 आणि म्हणून x बरोबर 45 भागिले 3, 15 × 45. मग हा आला आपल्याला नफा, बरोबर ना. मग पहिल्या व्यवहारावरून आपण खरेदी काढूया. पहिल्या व्यवहारामध्ये विक्री आहे 125, बरोबर ना. मग खरेदी काय असणार आहे, खरेदी किंमत बरोबर जेव्हा विक्री जास्त असते तेव्हा नफा होतो, म्हणजे ते खरेदी कमी असणार आहे. म्हणजे 125 मधून आपण काय करणार आहोत, 15 वजा करणार आहोत. करूया वजा. 5तून 5 गेले 0, 2तून 1 गेला 1 राहणार आणि हा 1. ठीक आहे. काय आलं, 110 रुपये आपल्याला उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. तर मुलं तुम्ही काय करता माहितीये का, प्रत्येक पटकन आपल्याला 110 आपल्याला 110 आकडा दिसतोय, तुम्ही लगेच गोल भरता. पण काय विचारलंय बघा, ही एक वस्तू म्हणजे एका वस्तूची आपल्याला आली बाळांनो खरेदी किंमत. ही कितीची आलेली आहे, एका वस्तूची. आणि विचारलं काय बघा, 5 वस्तूंची खरेदी किंमत किती. आलं का लक्षात तुमच्या. मग आता कोणता पर्याय असणार आहे तुम्ही ठरवायचं आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आता. वेळ संपलेली आहे बाळांनो. उत्तर आहे 550. का ते तुमच्या लक्षात आलंच असेल. एका वस्तूचे ना 110, 5 वस्तूंची काढायला काय करायचं, 5 ने गुणायचं. किती सोपं आहे, 110 × 5, 11 × 5 = 55 आणि 0. पाहूया पुढचा प्रश्न. मग हा प्रश्न थोडासा जरा मोठा असल्यामुळे पुढे चालू मी लिहिलेला आहे, म्हणजे पुढच्या पानावर तुम्हाला मी सोडवण्यास उत्तर सांगण्यासाठी जागा दिलेली आहे. एका व्यापाऱ्याने काय केलं आहे, 2 वस्तू घेतलेल्या आहेत, प्रत्येकी 1248 रुपयाला विकलेल्या आहेत. दोन्ही वस्तू त्याने 1248 रुपयाला काय केल्या आहेत, विकलेल्या आहेत. एका वस्तूच्या विक्रीवर त्याला 4% नफा आहे
आणि दुसऱ्या वस्तूच्या विक्रीवर त्याला शेकडा 4 तोटा झाला. आता विकल्या दोन्ही सारख्याच किमतीला, मग एकावर त्याला नफा होतो आणि एकावर तोटा होतो, याचा अर्थ खरेदी किंमत वेगवेगळी असणार, बरोबर ना. तर आपल्याला आधी खरेदी किंमत काढायला पाहिजे आणि मग नंतर आपल्याला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर येणार. तर या व्यवहारात त्याला एकंदरीत किती टक्के तोटा झाला. ठीक आहे. मग आधी प्रथम आपण काय करूया, दोन्ही वस्तूंची खरेदी किंमत आपण काय करणार आहोत, काढणार आहोत. जसं तुम्हाला जेव्हा विक्री दिलेली असते ना, तेव्हा समप्रमाण चलन जे आहे, समचलन व्यस्त चलन, त्याप्रमाणे जायला पाहिजे खरेदी किंमत आणि विक्री किंमत. मी इथे लिहिणार आहे बघा. काय करणार, आता त्याने 1248ला विकलं आहे, तेव्हा खरेदी किती माहीत नाही, बरोबर. आणि तेव्हा त्याला नफा होतो, म्हणजे नफा झाला याचा अर्थ काय, 100 रुपयाला त्याने खरेदी केली आणि विक्री किती आहे, 104 रुपये. मग आपण हे या ठिकाणी सोडवूया. कसं सोडवणार तुम्हाला मी सांगितलेलं आहे. समप्रमाणामध्ये गुणोत्तर हे काय असतं, समान असतं, म्हणून इथे भागाकार मी केलेला आहे. मग x बरोबर काय येणार आहे, ह्यांचा भागाकार येणार आहे 1248 भागिले 104 गुणिले 100. तर आता इथे कितीचा भाग लागतो आपण बघूया. 104 म्हणजे 124, पहिला 1चा भाग द्यावा लागेल. कितीचा भाग द्यावा लागेल, 1चा. 104 1 104 म्हणजे 124 मधून 104 मी वजा केले, 4चा 4 0, 4तून 4 गेले 0, 2 आणि 0 म्हणजे 20 राहिले. आता वर आहे 8, किती आहे, आता 104 गुणिले 2 दिसतंच आहे इथे, 208 म्हणजे पहिला भाग लागला 1चा, दुसरा 2चा, इथे आलं 12 आणि गुणिले 100, 1200 रुपये आली हा बाळांनो खरेदी किंमत पहिल्या व्यवहारामध्ये. ठीक आहे. आता दुसरा व्यवहार काय आहे, दुसरा व्यवहार बघूया आपण. खरेदी किंमत आणि विक्री किंमत. दुसरी जी वस्तू आहे तिचं आपण खरेदी Y मानूया आणि विकली ती 1248लाच आहे, बरोबर. तेव्हा मात्र त्याला काय झालंय, दुसऱ्या वस्तू विक्रीवर शेकडा 4 तोटा झालाय. ठीक आहे. म्हणजे 100 रुपयाला ती जर घेतली असेल तर त्याला काय झालेलं आहे, तोटा झालेला आहे. दुसऱ्या व्यवहारामध्ये 4 रुपये कमी मिळालेत, म्हणजे 96 रुपयाला त्याने विकलेली आहे, बरोबर. मग आपण प्रमाण लिहूया. आता इथे काय येणार प्रमाण, इथे लिहिते Y भागिले 100 बरोबर 1248 भागिले 96, म्हणून Y बरोबर 1248 भागिले 96, हे 6 आहेत बाळांनो, गुणिले 100. तर भाग कितीचा लागतो बघूया, 96 आहे ना, मग 96ला कितीचा भाग लागेल, 96 दुने किती होईल बघा बरं. आपण 96 दुने करून बघूया आधी. हे इथे एक भाग संपलेला आहे, ते 96 दुने करत आहे, भाग लागतो की नाही पाहण्यासाठी. बेसक 12चे 2 हातचे 92, 18 आणि 19 नाही, 192 येत आहे भाग, म्हणजे 2चा भाग लागत नाही, म्हणजे मला 96 एकेचाच भाग लावायला पाहिजे पहिला. ठीक आहे. मग आता 124 मधून 96 1 96 म्हणजे भागाकार करत आहोत बाळांना आपण. वजा करूया, 14तून 6 गेले किती राहिले, 14तून 6 गेले 8 राहिले. नंतर हे 12 आहेत, 12तून 10 गेले 2 राहिले, 0 28 राहिले आणि वरती हा 8 आहे, 288. आता कितीचा भाग लागेल बघूया, 288 म्हणजे आपल्याला किती नाही, 96, 6 7 त्रिक 18, बहुतेक 96 त्रिक असावे. बघा 96 त्रिक करून बघूया, 96 त्रिक 3 × 18 8, हातचा 1, 3 × 27 आणि 1 28, पहा बरोबर. म्हणजे दुसरा भाग लागला 3चा, 96 त्रिक 288 म्हणजे किती आलं, 13 आणि वर 2 0, 1300 रुपये आलेले. किती आलेले मला, 1300 रुपये. म्हणजे त्या वस्तूची पहिली जी आहे खरेदी किंमत किती आहे, आपण पुढच्या पानावर लिहूया. खरेदी किंमत किती आहे आपण इथे लक्षात ठेवूया. पहिल्या वस्तूची किती आली 1200 आणि दुसऱ्या वस्तूची आली 1300. पुढच्या पानावर मी तेच उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे, पर्याय पण दिलेला आहे आणि आपल्याला सोडवायचं इथे. हां, पहिल्या वस्तूची खरेदी नंबर 1 खरेदी किती होती, बरोबर 1200 रुपये होती आणि दुसऱ्या वस्तूची खरेदी किती आली आता आपण काढली ती 1300. मग दोन्ही वस्तूंची एकूण खरेदी काढूया, बरोबर ना. एकूण खरेदी किती होणार दोन्ही वस्तूंची, दोन्ही वस्तू त्याने एक घेतली 1200ला आणि एक घेतली आहे 1300ला, म्हणजे एकूण किती झाली बघा खरेदी
2500. बरोबर. आता ही झाली एकूण खरेदी. मग आता एकूण विक्री किती असणार आहे त्या वस्तूंची? दोन्ही वस्तू त्याने सारख्याच किमतीला विकल्या नाही का? 1248ला. म्हणजे बघा, एक घेतली 1200ला, ती विकली 1248ला, म्हणजे पहिल्या व्यवहारात त्याला नफा झाला. आणि 1300ला घेतली, ती पण त्याने तेवढ्याच किमतीला विकली, म्हणजे कमी, म्हणजे इथे झाला त्याला तोटा. आता मग एकूण विक्री किती आहे? 1248. दुसरी पण 1248लाच विकली आहे. तर मी किती आहे? 8 आणि 8 16 7चा 1, 4 आणि 4 8 आणि 1 9, 2 आणि 2 4, 1 आणि 1 2, 2496ला त्याने विकली आहे. त्यामुळे एकंदरीत व्यवहारात त्याला झालेला आहे तोटा. एक विकताना नफा, दुसरी विकताना तोटा असला तरी एकंदरीत त्याला व्यवहारामध्ये तोटा झालेला आहे. तो किती तोटा झालेला आहे? तर 2500 मधून काय करायचं आहे? 2496 वजा करायचे आहेत. मग किती तोटा आहे? 10तून 6 गेले 4, 10तून 10 गेले 0, 5तून 5 गेले 0, 2तून 2 गेले 0. 4 रुपयेच तोटा झाला त्याला. ठीक आहे. मग 4 रुपये तोटा विचारला का आपल्याला? तर किती टक्के झाला तोटा, म्हणजे शेकडा तोटा विचारला आहे. मग शेकडा तोटा कशावर काढायचा असतो? खरेदी किमतीवर काढायचा असतो. बरोबर ना? मग आता खरेदी किंमत किती आहे? दोन्ही वस्तूंचं मिळून ना, एकूण व्यवहारात म्हटलंय. मग एकूण दोन्ही वस्तूंची खरेदी किंमत आहे 2500. मग 2500वर त्याला तोटा झाला 4 रुपये. तर मग 100 वर किती? कळलं? हे तुम्ही सोडवाल. तुम्हाला पूर्ण गणित मी सोडवून दाखवलेलं आहे. हे उत्तर तुम्ही काढा. तुमची वेळ सुरू होत आहे आता. सोडवलं का बाळांनो उत्तर? पहा, 0 0 गेले, 0 0 गेले. तर इथे सगळं दशांश पूर्णांकात आहेत बघा. म्हणजे तुम्हाला 25ने भाग द्यायचा आहे 4ला. बघा, तुम्हाला मी ते दाखवते भागून. हे बघा, या ठिकाणी 4ला भाग लागत नाही, शून्याचा भाग. वरून मी 0 घेतला, येणार दशांश चिन्ह. 25 एके 25. म्हणजे इथे जे उत्तर दिलेत आपल्याला त्यापैकी उत्तर शोधायला मला भागाकार करायला पाहिजे. तर 0 पॉईंट इथं आहे. बहुतेक पर्याय क्रमांक 3 असावा. पाहूया. 10तून 5 गेले 5, 4तून 3 गेले 1, वरून घेतला 0, वरून म्हणजे दशांश चिन्ह दिल्यानंतर 25 150. पहा बरं उत्तर कुठलं आलेलं आहे? 150. उत्तर म्हणजे 25 150 म्हणजे भाग लागलाय 0.16 म्हणजे 0.16%, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. समजलं तुम्हाला? पाहूया पुढचं उदाहरण. एका दुकानदाराने 25 रुपये शेकडा ह्या दराने 25 डझन संत्री विकत घेतली व ती 32 रुपये शेकडा ह्या दराने विकली. आता प्रथम बघा, 25 रुपये शेकडा म्हटलंय म्हणजे 100 संत्र्यांची किंमत 25 रुपये. मग एका संत्र्याची किती असणार? एका संत्र्याची किंमत आपल्याला काढायची आहे. 25 रुपये शेकडा म्हणजे एका संत्र्याची किंमत येणार 25 भागिले 100 म्हणजे 0.25 रुपये म्हणजे 25 पैसे. बरोबर. हा, या दराने काय? या दराने 25 संत्री विकत घेतली. आता ही झाली एका संत्र्याची किंमत, एक संत्री. अशी 25 डझन त्याने घेतली. आता एका डझनात किती वस्तू असतात? 12 वस्तू असतात. अशा 25 डझन घेतले म्हणजे 25 डझन संत्र्यांची खरेदी किंमत कशी काढणार मी? एका संत्र्याची किंमत 25 रुपये, अशी एका डझनात असतात 12. समजते ना बाळांनो? आणि अशी मी घेतली 25 आणि एवढा तुम्हाला करायचा आहे गुणाकार. समजलं खरेदी किंमत काढायला? आपण करूया गुणाकार. 25 गुणिले 25 625 नाही का? आणि दशांश चिन्ह द्यायचं इथे आणि गुणिले 12 करूया. 12ने गुणते मी. 12 25 60चा 0, हातचे आले 6. 12 दूने 24 आणि 7 30, 0 हातचे आले 3 आणि 12 72 73 74 75. दशांश चिन्हा पलीकडे 2 अंक दिले मी, 2 अंक सोडले. उत्तर मला आलं 75 रुपये. 75 रुपये काय आले आहे? खरेदी आलेली आहे. ठीक आहे. आता पुढे काय म्हटलंय? विक्री कशी केली आहे? 32 रुपये शेकडा या दराने. तर 32 रुपये शेकडा म्हणजे पुन्हा मला एका संत्र्याची विकतानाची किंमत काढायला लागेल. म्हणजे किती ना एका संत्र्याची किंमत? 32 भागिले 100 म्हणजे 0.32 म्हणजे 32 पैशाला एक अशी विकली जाईल. किती आहेत ती? 25 डझन. म्हणजे पुन्हा मला 12 संत्र्यांची किंमत आणि अशी 25 डझन असा गुणाकार करावा लागणार आहे मला. आपण गुणाकार करूया.
32.32 गुणिले ते 12 गुणिले 25 सोपा वाटतो तो गुणाकार करायचा. ते 12 गुणिले 25 करते मी. 12 25 60चा 0 आजच्या आले 6. त्यानंतर 12 24 आणि 6 30 असं मला आलेलं आहे. ठीक आहे. आता मी इथे गुणते. 2 शून्य देऊया आधी. 3 गुणूया इथे 32ला. 3 2 6. ठीक आहे. आणि 3 त्रिक 9 आणि दशांश चिन्ह आपल्याला 2 अंक म्हणजे 2 अंक मी मागे टाकून चिन्ह दिलं म्हणजे मी 96 रुपयाला तो विकत आहे. म्हणजे त्याला नफा झाला इथे. बरोबर. मग किती नफा झालाय? तर नफा बरोबर 96 वजा 75. ठीक आहे. मग किती आलं बघा. सॉरी ते दशा हातचा नाही ना. 6तून 5 गेला 1, 9तून 7 गेला 2. 21 रुपये नफा झाला. पण उत्तरामध्ये पर्यायामध्ये काय बघा. पर्यायामध्ये सगळे टक्के दिलेत. 25%, 28%, 32%, 4%. याचा अर्थ काय? आपल्याला टक्के नफा पाहिजे. मग टक्के नफा म्हणजे शेकडा नफा काढलेला आहे, विचारलाय. ठीक आहे. त्याने विचारलाय नफा किती, परंतु शेकडा शब्द तिथे दिला नाही. पण इथे आपल्या टक्केवारी चिन्ह तुम्हाला दिसत आहेत ना. मग शेकडा नफा खरेदीवर असतो. मग खरेदी किती आहे त्या संत्र्यांची? संत्र्यांची खरेदी आहे 75 रुपये. बरोबर ना. 75 रुपयावर मला नफा झाला आहे 21. तर 100 वर किती असं मला काढायचं आहे. मग हे तुम्ही सोडवा. तुम्हाला मी वेळ देत आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आता. वेळ संपलेले आहे बाळांनो. सोडवलं का तुम्ही? बघा 25 ने भाग लागतोय. 25 त्रिक 75, 25 चौक 100, 3 1 3, 3 7 21 म्हणजे काय आलं? 7 आणि 4चा गुणाकार. किती येतो 7 आणि 4चा गुणाकार? 7 चौक 28%. म्हणजे हेकडे 2 पर्यायाला सुद्धा येऊ शकतो. समजा तुम्हाला फक्त 21 आकडा दिला आणि नंतर मग टक्केवारीमध्ये 28% दिला तर हे 21ही उत्तर असेल आणि 28%ही उत्तर असेल. बरोबर ना. इथे आपल्याला एकच उत्तर दिलेलं आहे टक्केवारीमध्ये, ते म्हणजे पर्याय क्रमांक 2. तर अशा प्रकारे आजच्या भागामध्ये आपण शेकडेवारीशी जोडून नफा तोटा म्हणजे शेकडा नफा दिला असेल, शेकडा तोटा नफा तोटा म्हणजे काय यावर आधारित बरेच उदाहरणं पाहिलेली आहेत. अजूनही उदाहरणं तुम्ही तुमच्या पुस्तकातून सोडवू शकता. तर आजच्या भागात आपण इथेच थांबणार आहोत. थँक्यू. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि BMC एज्युकेशन चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन प्रेस करा ज्यामुळे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. मुलांनो, घरी राहा व सुरक्षित राहा. धन्यवाद.